और संजय राउत का क्या कुछ बयान सामने आया है, सुनिए। 88 जागा या महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने लढून महाराष्ट्रात सत्तेवर येईल। आज आपल्यासाठी ही एवढीच बातमी आहे। साहेब, तुम्ही जी यादी आता शिवसेना मुख्यालयात नाही, त्या शिवसेनेच्या मुख्यालयातल्या यादीमध्ये काही करेक्शन्स आहेत। हां, कारण की सांगोला तुम्ही जाहीर केलेली आहे, करेक्शन आहे ती आता कशा प्रकारे काय झालं की आमची जी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चूक कशी काय होऊ शकली हे या संदर्भात आम्ही आता आमचे अनिल देसाई साहेब आहेत, त्यांच्या या सगळ्या गोष्टी ते जास्त काळजीपूर्वक पाहतात। पण उद्या आम्ही सगळे बसतो आणि त्याच्यावरती आम्ही नव्यानं काही चर्चा होती। पण मग 288 जागांचा काही विषय क्लिअर करेल, कारण की बाकीच्या उर्वरित जागा हा आमचा प्रश्न आहे। 288 जागेचा प्रश्न जेव्हा आम्ही म्हणतो क्लिअर झाला तेव्हा आम्ही अत्यंत जबाबदारीने सांगतो। राऊत साहेब, आपण म्हणा 85-85-85 हा काँग्रेस, शिवसेना, युबीटी आणि एनसीपी या तिघांचा फॉर्म्युला आणि उरलेल्या जागा या मित्र पक्षांना दिल्या जाणार आहेत की त्यावरही या तिन्ही पक्षांचा काही दावा असणार आहे? नाही, जरी दावा असला तरी त्यातून मार्ग काढला जाईल। आता आमच्या यादीत आपण जर पाहिला असेल ती चुकून यादी आली त्यात काही शेका पक्षाच्या संबंधित जागा आहेत, त्याच्यावर नक्कीच शेका पक्षाची चर्चा सुरू आहे। काही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहेत, त्या मित्र पक्षांशी संबंधित आहेत। काही काँग्रेस पक्षाच्या एखादी दुसरी जागा अशी आहे किंवा तुम्ही काही चिंता करू नका। अत्यंत तुम्हाला कोणाला जरी असं पोटात आनंदाचा उकाळा फुटत होत्या यांचं काय होत आहे, काय नाही होत, काय नाही होणार आहे का, नाही होणार आहे का, त्यांना सांगा सगळं सुरळीत पार पडलेलं आहे। काँग्रेसची अधिकृत यादी कधी आम्ही नानाजी काँग्रेसची यादी जागा जाहीर केली, आपल्या देखील छोट्या पक्षांमध्ये आहेत सोबत आपल्या, त्यांना देखील आपले उमेदवार जाहीर केले, सपा असेल किंवा शेतकरी कामगार पक्ष असेल। प्रत्येक पक्ष आपापल्या भूमिका घेऊन पुढे जात असतो, पण शेवटी आम्ही महाविकास आघाडीमध्ये एकत्र आहोत आणि चर्चा सुरू आहे। नानाजी हिंदी में बोलेंगे। डिटेल आपको हम देंगे। आज आदरणीय शरद पवार जी के नेतृत्व में हम तीनों दलों की एक मीटिंग हुई। उसमें आज हमने एक निश्चित किया कि 85 270 का एक एकमत हमने किया है सीट के ऊपर। और जो 28 सीट है जो हमारी अलायंस है, सिकाप होगी, कम्युनिस्ट होगा, समाजवादी होगा, 18 सीट है जो हमारी 18 सीट जो है, तो उसमें जो हमारी अलायंस जो दल है उनसे भी हम चर्चा